नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आहे. काय प्रतिसाद आहे लोकांना तुम्हाला? मी संपूर्ण जनतेला घेऊन रस्त्यावर उतरलो यात. हे दलित वस्ती एरिया आहे. सर्व समाज एकत्रित आहेत. हा एरियाचा विकास झालाय नाही आणि मी तर म्हणतो होणारे नाही आणि कोणी करू बी शकणार नाही. काय प्रश्न आहेत या भागात? प्रश्न, मी तर एक उमेदवार आहे. माझ्या नाही, तुम्ही जनतेच्या तोंडानं प्रश्न विचारता. तुम्हाला जनता सांगणार ते प्रश्न काय आहेत. आधी काय अडचणी आहेत, काय प्रश्न आहेत या भागातील? अडचणी सगळं नाही, नाल्या नाही, काही नाही आम्हाला. पावसाळ्यात दिवसामध्ये पाणी घुसतं या भागामध्ये. हां, काय तर जाते पाणी. कोणी आले होते का नगरसेवक तुमचे? काही केलं नाही. आता जे कोणी काय केलं? नगरसेवक कोण आहे तुमचा? केले 2 रोड तसे नाल्या रोड आमच्याकडे रोड नाहीत, नाल्या नाहीत, कचऱ्याची गाडी सुद्धा इकडे येत नाही. कचऱ्याची गाडी आमच्याकडे इथून रोड न जाते तिकडे कचरा फेकते आमच्याकडे. गलीमध्ये आमच्या येत नाही. तुमचे नगरसेवक कोण होते आधी मोहसिन वकील आणि दुसरे एकच होते. कसं काय काम करत होते का ते? काय नाही, त्याने घरात पाणी घुसले, त्याने तोंड दाखविलं नाही. घरात पाणी घुसले होते ते लोकांच्या. आणखी काय अडचणी आहेत? झालेला भरती करून देतो म्हणजे ते दिले नाही, काहीच नाही. तिकडेच गेले, फोटो काढू काढू घेऊन गेले. आता काय इथले 4 रोड गेले आमचे. 2च रोड ठेवले, 2 गलीचे 2 रोड नाल्या ठेवले तसेच. लाईट नाही, काय नाही इकडे आमच्या गलीला, काहीच नाही. हा जो रोड आलेला आहे, हा रोड इथून येऊन डिपो पर्यंत थांबलाय. या डिपीसाठी संपूर्ण तथागत नगर घेऊन मी रस्त्यावर उतरलो होतो. याचे पाठपुरावे केले, याचा विकास झाला नाही. हा जाणून बुजून प्रस्थापिताचा कारभार आहे. या दलित वस्तीचा एरिया आहे. या एरियाला संबंधित प्रस्थापित माननीय आमदार साहेबांना कचरा मोहीम राबवली. पण कचरा मोहीम राबवून इथं काय गल्लीमध्ये कार्यकर्ते आहेत, पण या गल्लीमधला रोड हटकून जाणून बुजून की गॅन्सीच्या खात्यातून या नगरपालिकेच्या खात्यातून रोड थांबविण्यात आलेला आहे. बघू शकता तुम्ही, काम करतो, नळ्या आणतो, नळ्या आणून ठेवल्या. ही डीपी का माणसाला मारण्यासाठी ठेवलेली काय? रस्ता ही गाडी चालून झालेलं आहे. हे अतिशय निष्क्रिय दर्जाचं काम झालेलं आहे. ते नळ्या टाकून फक्त थातूर मथुरपणानं काम केलेलं आहे. इथला कोणी वाली नाही. येतात, पाहतात, डायला खातात, जातात. बघू शकता तुम्ही आता ही परिस्थिती का. एखादा जर माणूस गोरगरीब जाताना गेला तर याच्यामध्ये जाऊन मरू शकतो. पाहताय गाडीवाला ड्रायव्हर इथून जातो, बघत आहे तुम्ही येताना वाहन इथून जात आहे. डीपीचा प्रश्न आहे. डीपी जर तुटून जर पडला, त्या दलित वस्ती एरिया मरू शकतो. त्या मरण्यासाठी जनता आहे का मरण्यासाठी नगरसेवक? कधी विकास होणार आहे, कधी विकास करणार आहे? सामान्य नागरी प्रश्नांना सुद्धा आपल्या प्रभागाला सुटलेले नाहीत असं सध्या दिसतंय. इतर काही प्रश्न आहेत का? इतर प्रश्न आहेत. घरकुल नाही. आमचे 10,000 रुपये घेतले आणि आम्हाला घरकुल दिले नाही. कोण घेतले पैसे? आहेत एकत्र आता त्यांनी कशाला सांगतील? 10,000 रुपये देऊन 3-4 वर्ष झाले आमचे घरकुल आले नाही. आमच्या घराला पाणी घुसायला देतो म्हणले ते तिकडेच होऊन बसलेलं नाही, काय नाही. पाहिजे तेव्हा त्या नाल्या भिडणार येत आहे त्याला, आहे की नाही? तेव्हा ही नाली झाल्याशिवाय इकडं नाल्याच हे होऊ शकत नाही चांगल्या. इथं संपूर्ण या दलित वस्ती एरियामध्ये 18 पगड जाती राहतात. कुठं तरी महादेव मंदिर पाहिजे, कुठं तरी देवस्थान पाहिजे, हा घरकुल पाहिजे. 5-5 हजार घेऊन दलाली करतात, घरी येतात, आधार कार्ड नेतात, पॅन कार्ड नेतात, पैसे आणतात. ज्यावेळेस मी ग्राउंड लेवलला उतरून रस्त्यावरचं काम केले, रस्त्यावरची लढाई लढली, त्यावेळेस जनतेला 10-10 हजार आहेत. हा माझा मी स्वतःचा बोलतोय, जनतेला तुम्ही विचारू शकता. तुमच्या प्रभागाचे माजी नगरसेवक खूप कामं केले आणि लोकनेता आहेत असं मिरवतात. काय बोलाल तुम्ही? नाही, अहो गल्लीचा नगरसेवक गल्लीच्या नगरसेवकानं कामं केली. त्याला काय ज्यानं काम केले त्याला रोखटोकपणे बोलणारे. हा आवाज भीमसैनिकाचा, हा आवाज पॅन्थरचा, हा आवाज दाबणारा मायचा लाल कोणी पैदा झालेला नाही. हा आवाज माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानं मला आवाज दिलेला आहे. या आवाजाचा न्याय देऊन या समाजाचा न्याय वंचित बहुजन आघाडी निश्चितच काम करेल. हे दलाला काय येतील आता तर काय पावशेऱ्या वाटायलेत, कुठं दारू वाटायलेत, कुठं काय पार्ट्या चालू आहेत. माझा विकासाचा मुद्दाच आहे. बाजूला बाबूळ पण आहे. घरामध्ये एवढ्या पाण्यामध्ये लोकांच्या घरानं दामिनी गेल्या, साप गेले, बेंडक्या गेल्या. तुमचा काय अजेंडा राहील कामाचा? माझा अजेंडा जनतेतूनच माझा अजेंडा आहे. माझं एकच आहे, माझं नाव विकास आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे आणि मी जनतेचं काम करणार. मला घर नाही भरायचं, मला लोकांची समाजसेवा करायची. जशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, छत्रपती शिवाजी महाराजांना, फुले शाहूनं जे समाजासाठी काम केलं, मला समाजासाठीच काम करायचं. समाज माझा आहे, मी जनतेचा. आज पण जनतेचा आणि उद्या पण जनतेचा. मी जनतेचंच काम करणार. माझ्याकडे कुठे काय द्यायसाठी काय नाही, फिरवायसाठी काय नाही. गल्लीतल्या लोकांना मला स्वतःवर 100 करून मला गाडीसाठी घेऊन आले. स्वतः गल्लीतले लोक म्हणले की आम्ही तुझ्यासोबत पैसे घेतो, आम्ही तुझ्यासोबत फुकट फिरतो. तुम्ही जनतेला विचारू शकता हे प्रश्न.